लोकांचे बांबू उपटायचं बंद करा आता. गण 40 वर्षे खोट्या टोकल्या. याची सतरंजी झटक आणि त्याची सतरंजी झटक. आता ते दिवस राहिले नाही. अहो 1.5 महिन्यापूर्वी तुम्ही एकमेकाला शेदत होते, आता एका कोंबडी कुदा त्या कोण तुमच्या नाद लागेल. म्हणजे कार्यकर्त्याची किंमत पक्षातून तर जवळजवळ गेली. गावात तर आता त्यांना कुणी घरातही नाही. अरे शेतकऱ्याच्या बैल जर बांधले ना शेतकऱ्यानं, तर अवताची बैल बांधले का त्याची बायको हातात तांब्या घेऊन येते पाण्याचा. पाणी प्या, चहा घेता का जेवण करता. गरीब घरे पण आदर केवढा आहे. तर असं करा, सकाळचं कालवण गरम करते, दूध भाकर खाणं तर मग स्वयंपाक करते. तुम्ही तो असं करा, दूध भाकरच खातो, सकाळी पाहू. या कार्यकर्त्यांच्या बायका असं नाही बोलत घरी गेलो. पप्या त्याला विचार खायचंय का. आणि बाहेरून झक मारून आला का बाय, आणि त्याच्या तोंडाचा वास घे, मुदवीत प्यालाय का बाय, आणि त्याला म्हणा गच्चीत गपचीप झोप. गच्चीत झोप पण गपचीप झोप. आणि तोच सकाळी कपडे काढून देवळा पुढे म्हणतो गावात काही भरीव कामं केली पाहिजे. काय भरीव करतो आणि ख्वाक करतो, काय डोंबलं करतो. हे जरा कार्यकर्ते सगळं लफडे बंद करा आता, आणि आमच्या टोळीत या आणि एवढी गळ्यात लटकवा, निदान सुखानं झोपाल. आता एवढी लटकवा, आणि आमच्याकडे आल्यावर तुम्ही श्रीमंत होणार नाही, पण सुखी झाल्याशिवाय अजून 2 लोक राजकारणात उतरणार नाही 5 वर्षानं. गरीब आणि विद्वान. गरीब माणूस नाही उतरणार. फुकणी इकली तरी सदस्य नाही वाजत. आता आरडून आरडत होतो आम्ही 2-4 महिने. ते जनतेतून थेट 2-4 महिने आरडल्या तर झाला फायदा. ते बरं झालं, ते लय अवघड झालं. तो गडी गावात जुमानेच कोणला, ते एकटं झाल्यामुळं तेच खड्डे घ्यायचं. 15 वर्षापूर्वीचा काळ आता नाही आहे. 15 वर्षापूर्वी तुम्हाला ग्रामपंचायत लोकवर्गणीत चालवावं लागायची. आज तुम्हाला मुबलक पैसा आहे. आता तसं राहिलं नाही. 14 वित्त आयोगामध्ये ग्रामपंचायतीला पैशाला तोटा. त्याच्यामधला 25% रक्कम तुम्हाला शैक्षणिक खर्चासाठी आहे. गावातल्या पाहायचंच नाही. फक्त 15 ऑगस्टला 26 जानेवारीला तेवढं झेंड्या पैसे जायचं, गोळ्या बिळ्याने यायचं नाही. माझ्या पोरीला तकलीफ आली. आपली पोरगी लई लाडकी आहे ना, लग्न करायचंच नाही ना. सांभाळ ना तू. दुसऱ्याचे घर बुंगी ती तर मग तू घ ना, सांभाळ ना. एक तर तुझ्या पोरीला तो पोऱ्यात तयार झाला, हे नशीब.